कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असं सांगत अजित पवारांनी सुळेंच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं। आधी आपल्याकडे भ्रष्टाचारी मंडळींचं वजन होतं, मात्र आता आपण गप्प बसणार नाही, आता आपल्या खांद्यावर ओझं नाही असा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला लगावला होता आणि त्यावर अजित पवारांनी मौन राखणं पसंत केलं। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। कल्याण ग्रामीणमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागा असे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले। उद्धव ठाकरे कोणत्या तरी मंदिरात जात आहेत आणि हेही नसे थोडके असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे 22 जानेवारीला अयोध्येला न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत आणि त्यावर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। शिवसेना आमदार अपात्रता निकाल 10 जानेवारीच्या आत म्हणजेच पुढच्या 2 दिवसात लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केल्याचं सूत्रांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे 13 जानेवारीला कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे पक्ष बांधणी करणार आहेत। कल्याणमधल्या शाखांना भेट देणार आहेत, पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही ते घेणार आहेत। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून मवियामध्ये बेबनावाची शक्यता आहे, कारण शिवसेनेच्या या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय। देवरा कुटुंब या मतदारसंघात 50 वर्षांपासून काम करतात, त्यामुळे ठाकरे सेनेनं केलेला हा दावा चुकीचा असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलंय। आम्ही कोणाच्या लाटेमध्ये निवडून आलेलो नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे सेनेला लगावला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतून लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तर ईव्हीएमबाबत संजय राऊत यांनी केलेल्या भारत बंदच्या विधानावर बोलताना भारत बंदपेक्षा संजय राऊतांनाच बंद केलं पाहिजे असा टोला त्यांनी लगावला। ते पुण्यामधल्या भोर इथं बोलत होते।